परमात्मा एक मार्गावर चालणं म्हणजे फक्त मार्गाचं नाव घेणं नाही. आपल्या प्रत्येक कृतीत सत्य, सदाचार, सेवा आणि माणुसकी जपणं म्हणजे या मार्गावर चालणं होय. सेवकाने दुसऱ्याच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःच्या चुका शोधायला शिकावं. कारण दुसऱ्याला बोलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणं हीच खरी साधना आहे. परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी चांगल्या कर्माची साथ सोडू नका. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या परिस्थितीने नाही तर त्याच्या कर्माने होते. मनात भक्ती ठेवणं सोपं आहे, पण त्या भक्तीला आपल्या वागण्यात उतरवणं महत्त्वाचं आहे. आपल्या शब्दांनी कोणाचं मन दुखवणार नाही आणि आपल्या कर्माने कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं हीच खरी भक्ती आहे. जीवनात कितीही संकट आलं तरी त्याने निराश होऊ नये. संकटाच्या वेळी मार्ग सोडणारा नव्हे तर संकटातूनही योग्य मार्गावर टिकून राहणारा खरा सेवक असतो. परमात्मा एक मार्गावर चालताना मोठेपणा दाखवण्याची गरज नसते. माणसाशी प्रेमाने बोलणं, गरजवंताच्या कामी येणं आणि आपल्या कर्मात प्रामाणिक राहणं यातूनच आपल्या मार्गाची ओळख निर्माण होते. आपण किती वेळा देवाचं नाव घेतलं यापेक्षा दिवसभरात किती वेळा माणुसकी जपली हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण चांगला विचार जेव्हा चांगल्या कर्मात उतरतो तेव्हाच त्याला खरा अर्थ मिळतो. सेवा करताना कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. ज्याच्या मनात सेवा करण्याची खरी भावना असते त्याला लोकांनी पाहावं किंवा कौतुक करावं याची गरज नसते. त्यांचं समाधान त्याच्या कर्मातच असतं. परमात्मा एक मार्गातील सेवकाने रागाच्या क्षणी शांत राहायला आणि अहंकाराच्या क्षणी नम्र राहायला शिकावं. कारण मोठेपणा दुसऱ्याला कमी दाखवण्यात नसतो तर स्वतःला नम्र ठेवण्यात असतो. जीवनात दुःख आलं म्हणून आपल्या मार्गावर प्रश्न निर्माण करू नका. कधी कधी दुःख आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, ते आपल्या आतली ताकद, संयम आणि विश्वास जागा करण्यासाठी येतात. चांगलं कर्म करून लगेच परिणाम मिळाला नाही म्हणून थांबू नका. बीज पेरल्यानंतर झाडाला फळ यायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्रामाणिक कर्माचं फळ मिळायलाही वेळ लागू शकतो. परमात्मा एक मार्ग आपल्याला दुसऱ्याच्या दुःखाकडे डोळेझाक करून जाणं शिकवत नाही. एखाद्याच्या अडचणीत वेळ त्याचा उपयोगी पडणं, त्याला आधार देणं आणि शक्य तेवढी मदत करणं हीच माणुसकीची खरी परीक्षा आहे. सेवकाने आपल्या मनात द्वेष साठवू नये. कारण दुसऱ्याविषयीचा राग मनात ठेवला तर समोरच्यापेक्षा आपणच जास्त त्रास सहन करतो. मन स्वच्छ ठेवा आणि आपल्या कर्माच्या मार्गावर पुढे चालत राहा. परमात्मा एक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला विचारावा, आज माझ्या वागण्यामुळे कोणाला आनंद मिळाला का, कोणाला मदत झाली का आणि माझ्याकडून कोणाचं मन दुखलं का. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर आपल्याला स्वतःची ओळख करून देतात. मार्गावर चालताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमचा मार्ग योग्य असेल आणि तुमची नियत स्वच्छ असेल तर लोकांच्या बोलण्यापेक्षा तुमचं कर्म मोठं ठरेल. भक्तीचा खरा अर्थ संकट आपल्या आयुष्यात कधीच येऊ नयेत असा नाही. संकट आली तर मन न ढळता, चांगले कर्म न सोडता आणि माणुसकी न विसरता पुढे जाण्याची शक्ती मिळणं म्हणजे भक्ती. ज्याला आपल्या मार्गाचा खरा अर्थ समजला आहे तो दुसऱ्याला कमी लेखत नाही. तो स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला माहीत असतं की समाज बदलण्याची सुरुवात नेहमी स्वतःपासून होतो. परमात्मा एक मार्गातील सेवकाची खरी संपत्ती पैसा किंवा प्रसिद्धी नसून त्याचा स्वभाव, त्याची सेवा आणि त्याची माणुसकी आहे. संपत्ती आयुष्यभर सोबत राहते आणि इतरांच्या मनात आपली आठवण जिवंत ठेवते. आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल तरी चांगलं कर्म थांबवू नका. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण चांगलं कर्म करण्यासाठी योग्य वेळ कधीच संपत नाही. या मार्गावर चालताना एवढंच लक्षात ठेवा, मनात चांगला विचार ठेवा, वागण्यात माणुसकी ठेवा, कर्मात प्रामाणिकपणा ठेवा आणि सेवेत स्वार्थ ठेवू नका. मग तुमच्या जीवनातूनच या मार्गाचा सुंदर संदेश इतरांपर्यंत पोहोचेल.